अध्यक्ष महोदय, माझ्याकडे अप्पर मनार धरण आहे आणि त्या अप्पर मनार धरणाच्या भोवती मोठ्या प्रमाणावर भोई समाज राहतो. भोई समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छीमारीचा आहे. परंतु त्या धरणावर ज्या संस्था निर्माण केल्या त्या एका विशिष्ट समाजाने या सगळ्या संस्था केलेल्या आहेत. असं काही बंधन नाही आहे की कोण्या समाजाने करू नये. कुठलाही समाज कुठलाही उद्योग करू शकतो. परंतु ज्याला साधं धरणामध्ये पोहता येत नाही अशा सगळ्या लोकांनी मच्छीमारीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एकाच कुटुंबातले अनेक सदस्य त्या संस्थेमध्ये आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून मूळ जो भोई समाज आहे मच्छीमारी करणारा त्याला याच्यापासून दूर ठेवल्या जाते. अनेक वेळेस त्याने आमरण उपोषण केलं. मी स्वतः लोकसभेचा सदस्य असताना माननीय जिल्हाधिकारी आणि आम्ही जाऊ लेखी पत्र देऊन त्यांचं उपोषण उठवलं. परंतु आपल्याकडे जी माहिती आहे की अशा पद्धतीची तक्रार अप्राप्त आहे. माझी आपल्याला विनंती आहे की हे जे कार्यालय आहे, मी आपल्यालाही भेटून विनंती केलेली होती. आपणही त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले. आपणही त्या संदर्भात एका अधिकाऱ्याची बदली देखील केली. परंतु पूर्णपणानं गेल्या 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी हा बोगस कारभार चालतोय. आपण 4 संस्थेची नावं दिली. त्याच्यामध्ये माहिती देताना गवंडगावचा उल्लेख केला. त्या गावाची लोकसंख्या साधारणतः 1000 ते 1200 आणि 4ही संस्था एकाच गावामध्ये नोंदणी झालेली आहे. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की मूळ मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये सभासद करून घेणार का? जो आत्ता प्रकार झालाय त्याची आपण चौकशी करणार का? आणि चौकशी अंती जर दोषी आढळला तर आपण कारवाई करणार आहात का? आदरणीय चिखलीकर साहेबांनी जो काय हा विषय इथे मांडलेला आहे, अध्यक्ष महोदय, या संस्थेच्या संदर्भात जी काही आमच्या मत्स्य खात्याकडे माहिती आहे ती आदरणीय चिखलीकर साहेबांकडे दिलेली आहे. त्या पद्धतीने प्रश्नही त्यांना उत्तरही दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ह्या संस्था चालवली कशी गेली, आता ती संस्था किती उत्पादन करते, जवळपास 120 टन उत्पादन ती संस्था करते. आणि एकंदरीत मराठवाडा विदर्भामध्ये कालपण पटोले साहेबांच्या एकंदरीत प्रश्नाला उत्तर देत असताना या सगळ्या संस्थांना चिखलीकर साहेब आपल्याला मत्स्य गोड्या पाण्यातल्या मासेमारीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं खातं आतापर्यंत विविध योजना आणत आहे. आपल्याला मी एक विनंती करणार आहे, कारण का जास्त वेळ राहिलेला नाही, आपल्यालाही मला प्रश्नाला न्याय द्यायचा आहे. एक तर आपल्याला मागण्यानुसार या संस्थेबद्दल काही आपल्याला कारवाईची कुठल्याही चौकशीची अपेक्षा असेल तर आपण आमच्याकडे पुरावे आणून द्यावेत जे आत्तापर्यंत आलेले नाही आहेत. दुसरा तर आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 120 अंतर्गत आपण इथेही दाद मागू शकता, अपील करू शकता आणि या संस्थेच्या बाबतीमध्ये जी काय आपल्या अपेक्षा आहे त्या बाबतीमध्ये तिथे चौकशी चालू शकता. आमच्या खात्या अंतर्गत अगर आम्हाला पुरावे आणून दिले, आपण पत्र आणून दिलं, मागणी केली, पण पुरावेच आले नाही आहेत चिखलीकर साहेब. पुराव्याशिवाय संस्थेवर कसं कारवाई करायचं? आणि आज अगर एका संस्थेवर कारवाई केली तर मग आम्ही एका बाजूनी बोलतोय की उत्पादन वाढलं पाहिजे, दुसऱ्या बाजूनी आम्ही संस्था बंद करत चाललेलो आहे. तर म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण ज्येष्ठ आहात, आपण खासदार राहिलेला आहात, आपण अगर आमच्याकडे पुरावे आणून दिले तर निश्चित पद्धतीने ह्याच्या बाबतीत सगळ्या पुराव्यांची चौकशी केली जाईल आणि योग्य तो मार्ग काढला जाईल. बोलून घ्या. यामध्ये आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्थाकडे कुठली तक्रार प्राप्त झाली नाही असं 4ही संस्थेमध्ये उल्लेख केला. मी स्वतः खासदार असताना माझं पत्र दिलं. माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्ही जाऊन उपोषण सोडवलं. सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून